किनवट विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल दिनांक 23 नोव्हेंबर रोजी घोषित झाले असून महायुतीचे उमेदवार भीमराव केराम यांनी 92,028 इतके मतदान घेऊन दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवला आहे। या विजयाचा कार्यकर्त्यांच्या फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला असून या वेळेला महायुती सरकारमध्ये भीमराव केराम यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे। 83 किनवट विधानसभा मतदारसंघातील 20 नोव्हेंबर रोजी मतदान संपन्न झालं। दिनांक 23 नोव्हेंबर रोजी किनवट येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली। सकाळी 7 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला। सायंकाळी 5 वाजेपर्यंत 14 टेबलवर 24 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली। या वेळेला एकूण 17 उमेदवार रिंगणात होते। महायुतीचे भीमराव केराम आणि महाविकास आघाडीचे प्रदीप नाईक यांच्यात तुल्यबळ लढत झाली। भीमराव केराम यांना 92,028 मतं तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रदीप नाईक यांना 86,379 इतकी मतं मिळवली। चुरशीच्या लढतीमध्ये भीमराव केराम हे 5,649 इतकं मताधिक्य घेऊन विजयी झाले। या निवडणुकीमध्ये माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपली संपूर्ण राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली, परंतु तुल्यबळ लढतीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला। किनवट विधानसभेसह महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीनं एकतर्फी विजय प्राप्त केला आहे। महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये किनवटचे आमदार भीमराव केराम यांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे। किनवट विधानसभा मतदारसंघ हा बंजारा आदिवासी दुर्गम मागास म्हणून ओळखला जातो। या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भीमराव केराम यांना मंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। आज महायुती सरकारच्या किनवट मतदारसंघातून आमदार भीमराव केराम यांचा विजय झाला, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? महायुतीचे उमेदवार आमचे भीमरावजी केराम यांचा विजय झाला। यामध्ये सर्व जनतेचे या ठिकाणी मी आभार मानतो। त्याचप्रमाणे देवाभाऊच्या आश्वासनाप्रमाणे या ठिकाणी देवाभाऊच्या लाडक्या बहिणी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी यांनी या ठिकाणी अतिशय मोलाचं या ठिकाणी मतदान करून पार्टीला केराम साहेबांना या ठिकाणी मतदान केलं। त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने, पक्षाच्या वतीने, आमच्या नेत्याच्या वतीने सगळ्यांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि केराम साहेबांना याबद्दल यश दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। किनवट मतदारसंघाने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना तो का कमाल केली असे तुम्हाला वाटते का? बिलकुल। या ठिकाणी देवाभाऊने सांगितलं होतं की या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी 1,500 रुपये मिळत होते, त्या ठिकाणी 31,000चं आश्वासन दिला आणि बहिणींनी त्याप्रमाणे त्यांच्यावर विश्वास केला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचा सोपडा साफ करून या ठिकाणी महायुतीला असं भरपूर मतांना विजयी केलं। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।